नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. A1 जोडी शिरवली या संघाच्या कर्णधाराला विनंती, आपली सलामीची आघाडीची जोडी आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. टॉप 6 ची ही लढत, जगदंब प्रीमियर लीग नॉकआउट स्टेजचे हे सामने आता साखळी पद्धतीचे सामने इथून आता समाप्त होत आहेत. आता खरा प्रवास ट्रॉफीचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे प्रत्येकाला जिंकायचंय. जिंकण्यासाठी चालू असलेला 8 तास आहे. वेळ झालेली आहे 1 वाजून जवळजवळ 53 मिनिटं. आता टाइम लावून सामने इथून सुरू होतील. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. A1 जोडी शिरवली संघाचे 2 धाकड फलंदाज कुणाल कदम आणि त्याच्या बरोबरीने कुणाल खोपकर आपल्याला सलामीच्या रूपात पाहायला मिळतात. पण गोलंदाजी मार्गवरती आदित्य अर्णव संघाचा कर्णधार स्वतः गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. संकेत मते मॅन फ्रॉम दोनवत. रुपेशजी पाठारे आणि त्यांच्या बरोबरीनं सुरीजी खरिवले हे 2 पंच आपल्याला पुन्हा एकदा खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. जशी सुरुवात त्यांनी या स्पर्धेसाठी पंचाच्या भूमिकेमध्ये केली होती तशीच आता सांगता पण त्यांच्या माध्यमातून होणार. डीजेचं नक्कीच कौतुक करेल. बऱ्याचशा तांत्रिक अडचणीमध्ये त्यांना जावं लागतंय पण त्यामध्ये देखील ते मात करतायत. पुन्हा एकदा आपण बघतोय समर्थ लाईव्हची टीम देखील सज्ज झाली आहे या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न होत नाहीये. इथे लेग साइडच्या दिशेने चेंडूचा वेध होतोय आणि पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. अवंतर धाव्यांच्या मदतीनं आपण बघतोय अकाउंट मात्र खुलं केलं जात आहे. ते पहिल्यांदा फलंदाजी करताना A1 जोडी शिरवली संघाचं. हा जबरदस्त कमबॅक करणारा चेंडू निर्धाव पद्धतीनं पाहायला मिळतोय. एका चेंडूवरती 1 धावाची नोंद मात्र इथं पाहायला मिळतीये. या एका धावेनं आता खऱ्या अर्थानं सुपर 6चा पहिला सामना सुरू होताना या षटकातील आपण पाहतोय लीगली दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. कुणाल खोपकरने या चेंडूला जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला पण वेग चेंडूवरती खूप जास्त असल्यामुळे बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा घडला नाहीये. पहिला झटका, पहिला हादरा 1 या धावसंख्येनं बॅटर आता मैदानामध्ये आलाय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. फलंदाजाचं नाव भावेश. अतिशय भेदक गोलंदाजी करतोय गोलंदाज संकेत मते. आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना जगदंबा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून पर्व 7व्या पर्वामध्ये सुरू असलेला हा महासंग्राम, बिग फाइट, तगड़ा मुकाबला, ठोसा ठोसा, ईट का जवाब पत्थर से. सुपर 6 मधला हा पहिला चेंडू, जोरदार अपील पाहायला मिळाली. ही अपील नकारली पंचांनी. लेग बाईचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. धावा कशाही होत येणं मात्र गरजेचं आहे. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतो या सोहळ्यामध्ये एक वेगळा आनंद. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम मात्र ते करतायत. नक्की या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. येणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांच्या पहिल्यांदा लिंक माहिती तुमच्यापर्यंत या इव्हेंटच्या माध्यमातून पोहोचेल. ती स्पर्धा तुम्हाला घर बसल्या लाईव्ह पाहायला मिळेल. इथे कुणाल कदम आता स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाजी मार्ग वरती संकेत मध्ये बिग बॅटल पाहायला मिळेल. कुणालनं आडव्या बॅटनं या चेंडूला मिड विकेटच्या बाहेर धाडलंय. अर्थातच आउट ऑफ द पार. धावा मिळतील 4-4-4. करू नका विचार. डीजे
हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण इथे नजरहाटी दुर्घटना घटी. दांडी दांडी केली गुल. पुन्हा एकदा संधी असेल डीजे ला, गाणं वाजवा तुमचं आता. जरा एक मोठा फटका मारून सुरुवात तर चांगली केली होती, पण त्यानंतर संकेत मतेनं एक भेदक चेंडू फेकला, ज्या चेंडूनं यष्टांचा वेध घेतला आणि कदमला आता परतावं लागणार. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय आदित्य अर्णव 11 संघाचा. हा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मंथन. मंथनला आता या खेळपट्टीवरती जम बसवावा लागणार. इथून मात्र डावाला सावरायचे, धावा देखील करायच्या. नंदनपाडा एंड कडनं नेक्स्ट बॉलर वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती आहे. A1 जोडी शिरोली संघाचा हा गोलंदाज. माझ्या बरोबरीने आपण पाहतोय यश मालकर सर आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. देवीजी भारद्वाज यांचं या परिसरामध्ये एक वेगळं आवर्जून नाव घेतलं जातं. प्रत्येक खेळाडूला चांगलं योगदान ज्यांच्या माध्यमातून आहे, त्याचबरोबरीनं उत्तम दर्जाचं समालोचन करतात. नरेशजी दळवी सर गुणलेखाच्या भूमिकेमध्ये चांगलं सहकार्य करताना या स्पर्धेसाठी जगदंब प्रीमियर लीगचा हा सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. आदित्य अर्णव 11 संघाचा कुणाल पाटील हा गोलंदाज करतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय 5व्या क्रमांकाचा फलंदाज. बॅटर नेम सूरज, ज्यानं एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, ज्यानं चेंडूची उचलफेक करण्याआधी आपण पाहतोय 1 रन कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीनं टोटल आता स्कोअर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 3-7. इथे मात्र आयोजकांना मान्यवरांची साथ नक्कीच लाभली आणि त्यांच्या या प्रयत्नांना 7व्या वर्षामध्ये देखील चांगला आनंद देणारा क्षण आपण पाहिला. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल बघतोय, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी आपण कूलर बघतोय. ट्रॉफींचा विचार केला तर प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून जाणारी अशा सुंदर ट्रॉफ्याच आपल्याला जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अभिषेक कदम आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारानं होत्याचं नव्हतं या मैदानावरती करून दाखवलं. जिद्द मनामध्ये असावी, चिकाटी मनामध्ये असावी. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य ठरू शकतो हे मात्र इथून आयोजकांनी करून दाखवलंय. पण याच संघर्षामध्ये आता या ट्रॉफीचा मान कमवायचा असेल, या ट्रॉफीवरती नाव आपल्या संघाचं अस्तित्वात टिकवायचं असेल तर चांगला खेळ मात्र इथून करावा लागणार. तो मात्र A1 जोडी शिरवली संघाला आणि त्याच्या विरोधात आदित्य अर्णव 11 संघाला. 2 धावांच्या मदतीनं टोटल 9चा आकडा मात्र पूर्ण होतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या काही चेंडूच्या मध्ये मोठे फटके येणार का? इथे आडव्या बॅटनं बुमराची आठवण करून देणारी गोलंदाजी होतीये, पण विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका इथे सीमारेषा पार गेलाय. टांगा पलटी झालाय, घोडे फरार झाले, धावा आल्यात 6. बिग हिट षटकार.
सन्माननीय नागेशभाई पाटील यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी स्पोर्ट्स सायकल आहे ती आम्हाला इथे देण्यात आलेली आहे. सन्माननीय नागेशभाई पाटील यांचं आपण हार्दिक हार्दिक जगदंबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करूया स्वागत. नागेशभाई पाटील साहेबांना आपण आमंत्रित करूया, या आपण या व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवावी. ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला लाभलेली आहे, मी सगळ्या कमिटीच्या वतीनं सगळ्या खेळाडूंच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. 2 षटकांचा खेळ इथे अजूनही सुरू आहे आणि या खेळामध्ये धावा लागल्या स्कोअर कार्डवरती 3 बाद 19. लढत मात्र चालू आहे आदित्य अर्णव इलेव्हन या संघाची A1 जोडी शिरवली संघाच्या विरोधात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज विवेक पाटीलनं. शेवटचा चेंडू त्यानं निर्धाव फेकलाय, पुन्हा एकदा जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. या 2 षटकामध्ये जिथे पल्ला गाडायचा होता किमान 25 ते 28 तिथे मात्र थांबवण्यात आलंय आणि अशा वेळी येणाऱ्या 2 षटकामध्ये आता जबाबदारी असेल फलंदाजावरती. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. आयुष परवळकरनं मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. ठोक आणि त्याचबरोबर साहिल पाटील A1 जोडी शिरवली संघाचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी. आपलं स्वागत आहे जगदंबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जोरदार हदरा दिलाय गोलंदाज मनीषनं. नेक्स्ट बॅटर आलाय 6व्या क्रमांकावरती भावेश भालेराव, मॅन फ्रॉम वावोशी. बरेचसे मान्यवर आपण या व्यासपीठावरती बघतोय. युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी काहींनी संघ घेतलेत तर काही पारितोषिक लावतायत. जयेश पाटील साठी सुवर्ण संधी आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि त्याच्यावरती जर विकेट घेतली, 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि पारितोषिक आहे सन्माननीय पाहुणे जयेशजी पाटील साहेबांकडनं. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला खेळलं गेलं. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, त्यानं चेंडूची उचलफेक केली. तोपर्यंत आपण पाहतोय इथे पूर्ण होतीये ती 1 धाव. 20 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात.
आता संत आणि संयमी फटकेबाजी चालू आहे. अशा वेळी आक्रमण देखील होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा फलंदाजी आपण पाहतोय A1 जोडी शिरोली संघाची, तर गोलंदाजी पाहायला मिळतीये आदित्य अर्णव 11 या संघाची. जबरदस्त बिग बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नॉकआउट स्टेजचा हा पहिला सामना आहे. सुपर 6ची पहिली लढत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. अशा वेळीही हा प्रयत्न अंगलट आला असता हे मात्र ओळखलं गेलं. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. टोटल धावा लागल्या त्या 21. बरेचसे प्रेक्षक आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला जोडले गेलेत. काही प्रेक्षक आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. तर काही प्रेक्षक इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला पाहतायत. सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सन्मानी या स्पर्धेचे मुख्य घटक अभि कदम यांचे पिताश्री काशीनाथजी कदम साहेबांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती यावं. जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि ते स्वागत आता गोलंदाजाने केलंय आणखीन एक गडी बाद करून. डीजे बघा, डीजेनं गाणं लावलं होतं बायको नखरेवाली पाहिजे. पण मी तर म्हणेल बायको नखरेवाली नकोय. बायको घर सांभाळणारी असावी, आपल्या आई वडिलांना सांभाळणारी असावी आणि आपल्या संसाराला हातभार लावणारी असावी. ती जर व्यवस्थित असेल तर तुम्ही बरंच काय आयुष्यामध्ये करू शकता. पुन्हा एकदा मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र आता A1 जोडी शिरोली संघाला जोरदार सातत्याने हादरे दिले जात आहेत. पण येणाऱ्या फलंदाजांना ओळखलं पाहिजे. जोरदार पद्धतीने आता फलंदाजीची गरज आहे आणि अशा पद्धतीनं आता येणाऱ्या वेळेस फलंदाज काय करतो हे देखील पाहणं अपेक्षित असेल. नेक्स्ट बॅटर 7व्या क्रमांकाचा फलंदाज सुभाष वाघमारे. सुभाषला इथे चौकार षटकाराचे आता मोठे फटके मारावे लागतील. पण अशा वेळी सुभाष काय करणार हे देखील आपण निश्चित पाहूया. डाव्याचा फलंदाज ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडूला वळण दिलं गेलं आणि या चेंडूवरती आपण बघतोय निर्धाव पद्धतीचा होतोय खेळ. अभि कदम यांना आपण पाहतोय इंस्टाग्रामच्या माध्यमातून लाईव्ह आहेत, ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलंय आणि या स्पर्धेला कशा पद्धतीने सुंदर करण्याचा प्रयत्न होईल. त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांना दिलेली साथ, मान्यवरांनी त्यांना दिलेली साथ आपल्याला पाहायला मिळतीये. लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सिंगलचा प्रयत्न इथे होतोय. दुसरी धाव घेतली जाणार का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होताना टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. अतिशय सुंदर ही स्पर्धा. जगदंब प्रीमियर लीग पर्व 7वं. बघता बघता या स्पर्धेला 7 वर्ष पूर्ण झाली आणि पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करण्याचा मानस याच वर्षी आखला जातोय. कदाचित ही स्पर्धा डे नाईटच्या माध्यमातून किंवा नाईटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकते. याची देही याची डोळा. अर्थातच खेळणारे हेच खेळाडू आहेत, पाहणारे हेच मान्यवर आहेत आणि बोलणारे कदाचित हेच कमेंटेटर पाहायला मिळू शकतात. लाईव्ह देखील हाच असू शकतो. तर या स्पर्धेला आनंद देणारे क्षण आहेत. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे नेक्स्ट बॉलर स्लॉगरच्या षटकामध्ये आयुष परवळकर, मॅन फ्रॉम खरिवली या गावचा खेळाडू. लेदर क्रिकेटचा बराचसा याला अनुभव आहे आणि या स्पर्धेमध्ये
सुंदर खेळ करण्याची ताकद देखील त्याच्यात, एक क्षमता देखील त्यात आहे आणि तो पहिलाच चेंडू फेकतोय निर्धाव. किमान या षटकामध्ये A1 जोडी शिरवली संघाच्या या फलंदाजांना 15 ते 20 धावा शोधायला गरजेचं आहे. धाव फलकावरती आता हँडब्रेक खेचला गेलाय, तो मात्र धावांचा. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, चेंडू जातोय निर्धाव. आयुष परबळकर स्वतःला सिद्ध करताना लागोपाठचे 2 चेंडू फेकतोय निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचं काम करतोय की काय असं वाटलं होतं, पण पंच सांगतायत या चेंडूनं चुकीच्या टप्प्यावरती कार्यक्रम परफेक्ट केलाय तो वाईट साठी आणि इथून एक धाव मात्र आता खुली केली जाईल, ती A1 जोडी शिरवली संघासाठी. या चेंडूवरती एक मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार. बराच वेळानंतर आलेला हा आधार देणारा षटकार. षटकारानं आता अंतर वाढवलंय ते धावांचं, टोटल 30. फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती एक मोठा फटका होता. बघणारे प्रेक्षक देखील म्हणतात मार, पण इथे मिस टाइम हिट पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धावांच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती 32 धावांची नोंद. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. कुणाल कदमनं देखील 32 धात एकत्र आणले आणि विचार केला कदाचित मी असतो तर हा चेंडू चौकार नव्हे, षटकार नव्हे तर 8 पाहायला मिळाला असता, पण मैदानामध्ये तसं काही घडलं नाहीये. 2 धावा फक्त मिळाल्यात. डॉट चेंडूचा इशारा येतोय. चांगलं कमबॅक केलंय ते मात्र आयुष परबळकरनं. जबरदस्त हा चेंडू विलावून द कार्पेट आपण बघतोय. लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना, पण इथे पुन्हा एकदा चूक घडली. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय आणि अशा वेळी 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 5 गडी बाद. A1 जोडी शिरोली संघाच्या 34. आता मात्र आदित्य अर्णव 11 संघाला 24 चेंडूमध्ये 35 धावांचं लक्ष पार करावं लागणार, कारण या ट्रॉफीसाठी आता खऱ्या अर्थानं चालू असलेला हा महासंग्राम, महाअट्टास, बिग फाईट, तगडी लढत, काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत.
नक्कीच आपण बोलूया मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचा सन्मान यावेळेस नक्कीच केला जाईल. विनंती असेल आपण सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तत्पूर्वी आपण बोलूया अगदी स्वागत समारंभाकडे. A1 जोडी शिरवली या टीमचे पुरस्कर्ते सन्मान्य आपण पाहतोय साहिलदादा पाटील, आदर्श मानकावले यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी पुरोहित मुंडे यांना विनंती करतो की आपण साहिलदादा पाटील यांचा शुभ सन्मान करायचा. A1 जोडी शिरवली टीमचे पुरस्कर्ते. त्याच समयेत आपण पाहतोय आदर्श शेठ मानकावले यांचा शुभ सन्मान नक्कीच केला जाईल. पुरोहित मुंडे खरं त्यांचे शुभ असते. खरं तर त्या दोन व्यक्तिमत्वांचा त्यांनी खरं तर हा संघ पुरस्कृत केला. A1 जोडी शिरवली त्याचा शुभ सन्मान नक्कीच आपण पाहतो. ऑन स्क्रीन वरती नक्कीच आपल्याला दिसेल पुरोहित मुंडे यांच्या शुभ असते शुभ सन्मान पार पडतोय. तदनंतर नक्कीच आपण पाहतो आदर्श मानकवले यांचा देखील शुभ सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जातं. स्वतः अभि कदम यांच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जातात. ऑन स्क्रीन वरती देखील दाखवलं जातं समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तदनंतर अगदी त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज जी स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत झाल्या असे दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य नागेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी अभि कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नागेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान करायचा. पण पाहतोय दानशूर व्यक्तिमत्व या विभागातील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नेहमीच दरवर्षी काहीतरी योगदान देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये 7व्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल करता देण्यात आली आहे. मॅचला होती सुरुवात खरं तर कुणाल कदम पहिलं षटक घेऊन पाहिला गेलं. टार्गेट आहे 35 धावसंख्येचं. तदनंतर आमचे आपण पाहतो सत्कार मूर्ती असतील जगदंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि त्यांचे पिताश्री सन्मान्य काशीनाथ कदम साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी नीरज दाबणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी काशीनाथ कदम साहेबांचा शुभ सन्मान करायचा. पुत्र व्हावा असा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा. खरं तुमच्या पुत्रानं अगदी किमयार असले कारण साहेबांना खरं तर सांगण्यात येईल कारण 36वी विभागाची स्पर्धा गेले 7 वर्ष अभि कदम खरं तर अगदी चांगल्या पद्धतीनं खरं तर पार पाडतात. खरं तर अभिमानाची बाब असेल या ठिकाणी साहेबांसाठी. याचा बॉल समोरच्या दिशेला फटका वॅकेंट एरिया यावर क्षेत्ररक्षक बराचसा एरिया कव्हर करत आले आणि या ठिकाणी सिंगलला केलंय डबल मध्ये कन्वर्ट. अगदी 35चा टार्गेट आहे आणि विचार करता आपण पाहायला गेलं तर नक्कीच सुरुवात चांगली झाली आहे. अद्यापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागल्यात. कुणाल कदमचं पहिलं षटक, पहिले चेंडू 2 चेंडू अतिशय कमालीचे पाहायला मिळाले. तदनंतर अगदी चांगल्या पद्धतीनं बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. षटकार आला या बॉलवरती. टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. कुणालच्या वरती आक्रमण चढवलं जातं. नक्कीच थोड्या अवधीमध्ये त्यांचं आगमन होईल. त्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह समर्थ लाईव्ह इव्हेंट्स यांना पुरस्कृत केलंय. खरं तर आमच्या गोल्टन बुद्रुकचे माजी सरपंच सन्माननीय पंचांशी कोणताही वाद घालू नका राज राकेशभाई जाधव आणि पादवाय सामाजिक कार्यकर्ते गीतेश दादा करिवले यांच्या माध्यमातून खरं तर लाईव्ह पुरस्कृत केलं गेलं. त्यांचा देखील धन्यवाद असेल. आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर दिला जातो आमचे तेजस्वी घारे आणि यश घारे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील अगदी जगदंबा प्रीमियर लीग संपूर्ण कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. नक्कीच आपण पाहतो
सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या समवेत महेश दादा लबडे या त्रिमूर्तीचा करते या ठिकाणी तेजसजी घारे यांचं देखील या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन होतोय। त्यांचं जगदंबा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल। आपण पाहू शकतो सन्माननीय राकेश भाई जाधव माजी सरपंच गोरटम बुद्रुक, तदनंतर आपण पाहतोय तेजसजी घारे महेशजी लबडे या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन असतं। त्यांचं देखील सहर्ष स्वागत। टीमची टोटल 8 धाबा धावफलकावरती आहेत, 35चं टार्गेट आहे। अशा पद्धतीने आपण पाहिलं पहिलं षटक कुणाल कदमचं 8 धावसंख्या देऊन गेलं। दुसऱ्या षटकासाठी आला गोलंदाज मंथन मोरे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अगदी कमालीची गोलंदाजी केली होती। नक्कीच मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन होतं। आपण पाहतो गोरटम बुद्रुकचे माजी सरपंच राकेश भाई जाधव, त्यांच्या समोर महेशजी लबडे आणि तेजस शेठ घारे यांचं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो। साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं। टीमची टोटल 8 धाबा धावफलकावरती आहे। साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेल्या अगदी नॉकआउटची मॅच आहे। फिल्डिंग करणारी टीम आहे A1 जोडी शिरवली तर त्यांच्या विरोधात बॅटिंग करणारी टीम आहे आदित्य अर्णव 11 ही टीम खरं तर बॅटिंग करते। दुसऱ्या सत्रामध्ये आता आदित्य अर्णव 11 टीमला धाबा करायचे 35। हा दरवर्षी प्रमाणे खरं तर योगदान त्यांचं असतं। नक्कीच पुढची मॅच असेल प्रसिद्धी 11 आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11। मी विनंती करतो नागेश दादा पाटील की आपल्या शुभ असते पुढचा मॅचचा टॉस करायचा। नागेश दादा पाटील यांना विनंती असेल पुढचा मॅचचा टॉस करायचा। प्रसिद्धी 11 टीमचा कॅप्टन आणि मोरिया 11 टीमचा कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या। टॉस करतील आमचे नागेश दादा पाटील। त्यांच्या समवेत आपण पाहतोय ग्रामपंचायत गोरटम बुद्रुकचे माजी सरपंच दानशूर व्यक्तिमत्व राकेश भाई जाधव। दरवर्षी आपण पाहिलं गेले 7 वर्ष खरं तर योगदान देण्याचं काम अगदी राकेश भाई जाधव यांच्या माध्यमातून दरवर्षी YouTube लाईव्हची सुविधा त्यांच्या माध्यमातून करता पुरस्कृत केली जाते। असे दानशूर व्यक्तिमत्व राकेश भाई जाधव त्यांच्या समवेत नागेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो। आणि जे दोन्ही कॅप्टन आहेत होरल टीमचे खरं तर खेळाडू आहेत, परंतु आता एकमेकांसमोर मित्र नाही तर कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून खेळ करावा लागेल। काही स्पर्धा आपण पाहिली नॉकआउटच्या मॅचेस आहेत। नक्कीच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर दिला जातो यशजी घारे आणि तेजसजी घारे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, परंतु स्वागत केलंय साहेबांचं षटकारच्या साहाय्यानं। टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या अंकावरती। डीजे आता 21 ची गरज आहे, परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो नाव खरं तर काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव घेताच काम झालं पाहिजे असं व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावरती ग्रामपंचायत गोरटम बुद्रुकचे माजी सरपंच आपण पाहतोय राकेश भाई जाधव मुख्य व्यासपीठावरती उपस्थित नागेशदादा पाटील समवेत मंगेश लबडे तेजसजी घारे यशजी घारे आपण पाहतोय अशी अगदी मान्यवर मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये। अभिदादा यांच्यावरती असलेलं प्रेम गेली अगदी 7 वर्ष YouTube लाईव्ह करत देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं। आपण पाहतो राकेश भाई जाधव आणि गीतेश दादा करिवले या मान्यवरांचा मनाच्या अंतःकरणापासून मानू तेवढे आभार कमी आहेत, परंतु आता गरज येणारे बॉल्स बाकी आहेत 16 आणि गरज आहे 21 या धावसंख्येची। मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी। 16 चेंडू 21 ची गरज आहे। यावेळेस आणखी हा बॉल अगदी स्लॉट मध्ये त्याला पाक केलाय पार्किंग प्लॉट मध्ये दमदार स्ट्रोक षटकार। दोन तर षटकार आलेत, आणखीन एक षटकार लगावला अगदी संघ मालक आहे जयेशदादा पाटील यांच्या माध्यमातून खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल या बॅटरसाठी। नक्कीच आपली टीम कुठेतरी चांगला खेळ करावा हा उद्देश जयेशदादांचा आपण पाहतोय, पण त्यांची टीम आक्रमकता दाखवते मैदानाच्या आतमध्ये। अगदी आपण पाहिलं नक्कीच मुख्य मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत।
त्यांचा शुभ सन्मान नक्कीच अगदी या शृंखलेच्या माध्यमातून केला जाईल, कारण दानशूर व्यक्तिमत्व दरवर्षी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभतं. यावर चांगला बॉल आहे, पुरला लेनचा बॉल अगदी चांगला टप्प्यावरती फेकला गेला, कमबॅक केलं गेलं होतं गोलंदाजच्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचली 20 अंकावरती. आता येणार 14 बॉल आणि गरज आहे 15 धावसंख्येची. नक्कीच पाहतो हा सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी आणि खरं तर अभिदादांवरती असलेलं प्रेम आपण पाहतो आहे. दरवर्षी स्पोर्ट्स सायकल खरं तर मॅन ऑफ द सिरीज क्रिकेटमध्ये सन्मानाची खरं तर ती ट्रॉफी आहे आणि खरं तर त्या ट्रॉफी सहित आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल ती आम्हाला पुरस्कृत केलं. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय नागेश पाटील, आपला देखील हार्दिक आभार. तदनंतर आपण पाहतोय दरवर्षी युट्यूब लाईव्हची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. असे दानशूर व्यक्तिमत्व गोर्टन बुद्रुकच्या खरं तर माजी सरपंच राकेशभाई जाधव त्यांच्या संबोधित आपण पाहतोय. गीतेश दादा करिवले यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच खरं तर तेजस शेठ घारे आणि यश शेठ घारे यांच्या माध्यमातून त्यांचा देखील धन्यवाद असेल. यामध्ये आणखीन एक उडवलाय. यस 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 डेफिनेटली बॉल इज गॉन, अंपायर्स कॉल इज मॅक्झिमम आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळवलाय या खेळाडूनं. आमचं मॅच कडे थोडंसं दुर्लक्ष झालं, परंतु मुख्य व्यासपीठावरती मंडळी तितकीच महत्वाची आहे, कारण त्यांचं योगदानाशिवाय आयोजन अपुरा. आपण पाहिलं आता 12 बॉल आणि गरज 9 धावसंख्येची. इक्वेशन बनलंय समीकरण 12 चेंडू 9 धावसंख्येची. बॅटिंग करतो अगदी आपण पाहतो आयुष खरं तर 18 धावसंख्येवरती खेळतो. कदाचित हा अगदी नारंगीचा खेळाडू असावा, करिवलीचा खेळाडू आहे आणि या खेळाडूंना मागच्या वर्षीमध्ये गत वर्षामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. तोच खेळाडू आपण आयुषला आपण पाहतोय, परंतु आता 12 चेंडू 9ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी मान्यवरांसाठी देखील ही मेजवानी आहे क्रिकेटची, कारण ही मॅच खूप चांगली चालू आहे. आयुषची आपण चौफर फटकेबाजी पाहिली आहे, जशी शरीरयष्टी मजबूत आहे ना त्या प्रकारची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. आणि जयेश दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज खरं तर जयेशसाठी आलाय. संकेत असलेल्या स्ट्रायकर एंड वरती आता शेवटचे 12 बॉल्स बाकी आहेत, 9 धावसंख्येची गरज आहे. याबस कोणता गोलंदाज वापरण्यात येईल, याबस गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल आले आहेत. A1 जोडी शिरवली टीम कडून. कुणाल खोपकर खरं तर बॅटिंग करत असताना योगदान थोडंसं कमी पडलं, परंतु यावेळेस गोलंदाजी करत असताना आता कमबॅक करावा लागेल कुणालांना. 12 चेंडू 9ची गरज आहे. पहिलाच बॉल संकेत त्यांच्यासाठी शरीराचा वेध पॅड वरती आदलणारा हा बॉल पाहिला. शपलून केल्याचा प्रयत्न फसला गेला. अगदी याचीच गरज आहे. जेवढे डॉट बॉल पडतील तेवढं खरं तर चांगलं असेल. फिल्डिंग करणाऱ्या A1 जोडी शिरवली खरं तर या टीमसाठी, कारण पाहायला गेलं तर नक्कीच आता गरज आहे 11 चेंडू आता 9 धावसंख्येची अद्यापही गरज असावी. 11 चेंडू 9चं समीकरण इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये संकेत मध्ये स्ट्रायकर एंडवरती आहेत. कुणाल लोअर फुटटॉस बॉल संकेत यांच्यासाठी एलिमिनेशन कमी आहे. कॅच ड्रॉप केली जाते आणि एक एक चुकी करतो तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर नेऊन ठेवेल आणि तुम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 365 दिवस वाट पाहावी लागेल, कारण या नॉकआउटच्या मॅचेस आहेत. डू ऑर डाय, करा नाही तर घरी जा अशी परिस्थिती. जो जिंकेल त्याचा प्रवास जगदंबा प्रीमियर लीग मध्ये सुरू राहील, परंतु जो हारेल त्याला या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. म्हणून एक एक पाऊल टाकताना प्रत्येक बॉल वरती आपलं सर्वस्व देणं हे प्रत्येक खेळाडूचं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपल्याला द्यावं लागेल. आता येणारे बॉल्स बाकी आहेत 10 आणि गरज आहे 7 धावसंख्येची. चांगला बॉल इनसाइड आउट पहा. वाईडिशला ही क्षेत्ररक्षक एक सिंगल संकेतच्या खात्यामध्ये ऍड होईल. 10 चेंडू 7ची गरज होती. आता येणारे बॉल्स बाकी असतील 9 आणि गरज असेल आता 6 धावसंख्येची. समीकरण इक्वेशन सोपं आहे, परंतु याबस सोपं इक्वेशन कठीण करून ठेवावं लागेल. त्याबस हार्ड वर्क घ्यावं लागतील, संघर्ष करावा लागेल, कारण कष्टाशिवाय हे क्रिकेटचं क्षेत्र खाली आहे. नो लुक देण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी लाऊड अपील धरून अगदी उचलून धरल्या. या बॉल वरती आयुष बाद होतील असं वाटलं होतं की सामना फिनिश करून येतील, परंतु झटका बसवा अगदी लेट का होईना पण ते मान्यवर आहेत.
ज्याच्या माध्यमातून YouTube लाईव्ह दरवर्षीप्रमाणे दिलं जातं. आमचे सन्मान्य दानशूर व्यक्तिमत्व गोरटम बुद्रुकचे माजी सरपंच राकेशभाई जाधव यांचा शुभ सन्मान करतील. आम्ही चंद्रकांत सावंत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गोरटम बुद्रुकचे माजी सरपंच राकेशभाई जाधव यांचा शुभ सन्मान करायचा. चंद्रकांत सावंत साहेबांच्या शुभ हस्ते राकेशभाई जाधव यांचा शुभ सन्मान नक्कीच पार पडेल. परंतु मॅच ऑन आहे अजयभाई, आता गरज आहे 8 चेंडू आता 7 धावसंख्येची गरज आहे. साहेबांचा सन्मान आपण पाहतो चंद्रकांत सावंत यांच्या शुभ हस्ते राकेशभाई जाधव ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला सहकार्य लाभतं. अभि यांच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जातील. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो बाईंचा शुभ सन्मान पार पडतोय. तदनंतर आमचे सत्कार मूर्ती असतील नागेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो नक्कीच त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला. सात चेंडू आता 6ची गरज आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी, कारण हा अगदी निर्णायक बॉल असेल या षटकातील. नक्कीच आपण पाहूया. तदनंतर जे आमचे सत्कार मूर्ती असतील महेशजी लबडे, मी चंद्रकांत सावंत यांना विनंती करतो महेशजी लबडे साहेबांचा शुभ सन्मान खरं तर या ठिकाणी करायचा. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. मॅच कडे बोलूया. आता शेवटचे 6 बॉल बाकी असतील आणि गरज असेल 5 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 5ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजून रंगली. एवन जोडी शिरवली त्यांच्या विरोधात आपण पाहतो अजून टक्कर देते संकेत मतीची आदित्य अर्णव 11 ही टीम. मॅच ऑन आहे, मॅच मात्र रंगली जाईल. परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो महेशजी लबडे यांचा शुभ सन्मान पार पडतो. चंद्रकांतजी सावंत यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांना सन्मानित केलं जातं. तदनंतर आमचे सत्कार मूर्ती असतील त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पुरस्कृत झाले. सन्मान्य तेजस शेठ घारे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पुरोहित मुंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तेजस शेठ घारे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. युवा डॅशिंग नेतृत्व आपण पाहतो तेजस शेठ घारे आणि नक्कीच अभिदादांवरती असलेला प्रेम, आपल्या भावाला कुठेतरी सहकार्य करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. त्याचा देखील धन्यवाद असतील. 6 चेंडू आणि गरज आहे 5 धावसंख्येची. इक्वेशन बदल स्पीडअप करा आणि आता जास्त वेळ घेऊ नका. तदनंतर आमचे सत्कार मूर्ती असतील त्यांच्या माध्यमातून सामनावीर आम्हाला लाभले प्रत्येक सामन्यासाठी. यश शेठ घारे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी चंद्रकांत सावंत यांना विनंती करतो आपला शुभ हस्ते यश शेठ घारे साहेबांचा शुभ सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावरती करायचा. चला आता विदाउट टाइमपास मॅच सुरू करा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये, वेळेचा अभाव आहे. त्या कारणास्तव आपण जास्त वेळ नका घेऊ, स्पीडअप करा ही विनंती असेल. यश शेठ घारे यांचा शुभ सन्मान नक्कीच पार पडतो. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो सामनावीरचा पारदर्शी खरं तर प्रत्येक मॅच साठी लाभले, त्यांचे धन्यवाद असतील. यावेळेस कोणता गोलंदाज जाईल शेवटच्या निर्णायक षटकासाठी? भावेश आले आहेत, भावेश भालीराव. खरं तर हा गोलंदाजचा वापर या ठिकाणी केला कुणाल कदम यांनी. 6 मध्ये रोखायचे 5 अशा परिस्थितीमध्ये पाहूया. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर एलिमिनेशन कमी आहे, ताकद अपुरी पडली त्या ठिकाणी टिपला जेल आणि मॅच मध्ये मजा आल्या. आता मात्र क्रुशियल मुवमेंट वरती गेलेली विकेट यावेळेस मॅच मध्ये आणलं जातं एवन जोडी शिरवलीला. विवेक आले आहेत यावेळेस पहा. मास्टर माइंड एस्टनच्या मागून सूत्र आलं होतं कुणाल कदम. अगदी एवन जोडी शिरवली टीमची. 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पहा गुड नाटेक तमाशा देख
एमएस धोनी स्टाईलला फिनिश केलाय सामना. विवेकनं आपले संकेत दर्शवलेत आणि दिलं